गॅलरीत राहून करतो इशारा, जाऊ पिक्चरला घरी सांग. Hey, what's up everybody? It's your Abhijit Bagul back to the vlog with a new video buddy. तर फ्रेंड्स, खूप दिवसानंतर आपण परत आलो आहे आपला एक नवीन व्लॉग घेऊन. आणि हा पण एक ट्रॅव्हल व्लॉग आहे. आणि यावेळेस आपण कुठंतरी जाऊ, धार्मिक स्थानावरती जाणार आहोत. म्हणून जस्ट वेट अँड वॉच द व्हिडिओ. तोपर्यंत आपले जुने व्हिडिओ बघून घ्या, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्रेस द बेल आयकॉन, कारण की 40% सबस्क्रायबर्स आणि अजून सबस्क्राईब नाही केलेलं आहे. तर सो प्लीज फ्रेंड्स, जर तुम्ही करणार सबस्क्राईब तर माझं खूप मोठं हे होऊन जाईल आणि त्याच्यामुळे मी अजून चांगले व्लॉग काढू शकेन. सो एन्जॉय द म्युझिक. गावापासून मी गॅलरीत राहून मी करतो इशारा, जाऊ ना चैन से जीने देगी, ना चैन से मरने देगी, ना चैन से जीने देगी, ना चैन से मरने देगी. चल ले चले तुम्हें के शहर में, हल्की पे ये दुनिया हमें प्यार न करने देगी. चल ले चले तुम्हें हल्की पे ये दुनिया हमें प्यार न करने देगी. तर फ्रेंड्स, आपण सकाळी निघालो होतो आपल्या एक्साइटिंग ब्लॉगसाठी. आणि येतेच गाडी, प्लीज इग्नोर द साऊंड. तर येतेच आपली गाडी खराब झाली. आणि कारण मी ती चालून आणली म्हणून ती थोडी झाली भंगारपडत झाली. आणि मध्ये आपल्याला थोडं इंडिकेटर लागले आपल्या जाण्याचे, घेत होते आपण परत आलो. अँड फायनली वी आर हिअर. हां सर. तर आपण आता इकडं जाणार आहोत एक प्लेसवरती. म्हणजे काही असं इंटेन्शन नव्हतं ब्लॉग काढण्याचा, पण आपण आता आलो आहे तर ब्लॉग काढून घ्यावं असं म्हणून. सो वी आर फ्रेंड्स, आपण जात होतो आपल्या डेस्टिनेशनवरती. पण रस्त्यात एक इतकी ऑसम जागा दिसली, पण फॉर्च्युनेटली त्यांनी एंट्री अलाऊ नाही केलेली तिथं. सो 2 मिनिट. तर फ्रेंड्स, त्यांनी एंट्री अलाऊ नाही केली आपल्याला तिकडं. पण तुम्हाला मी ती जागा दाखवण्यासाठी इकडे थांबलो आहे. एकदम ऑसम प्लेस आहे. तर दाखवायची का नाही तुम्हाला? आय थिंक यू शुड वॉच इट. We drove as far as we could to ignore what's around, ignore. गाई, म्हशी, घोडे वगैरे सर्व काही आहे. बट वी विल सून कॉन्टॅक्ट देम. जर तुम्हाला इथला एक ब्लॉग पाहिजे असेल याचा, तर कमेंट डाऊन इन दॅट कमेंट बॉक्स. आपण त्यांना रिक्वेस्ट करू आणि मग इकडं ब्लॉग काढायला येऊ. Smoke still clouds this fleeting high down, drowning in. फ्रेंड्स, हा खूप दिवसापासून बंद आहे आणि इथे कोणी येत जात नाही. पण त्यांनी इकडं देखरेखसाठी एक माणूस ठेवला आहे. नो टेन्शन डूड, जस्ट सबस्क्राईब अँड कमेंट डाऊन. आपण तुमच्यासाठी करू. जर तुम्ही खूप सारे सबस्क्रायबर्स झाले आणि खूप सारे कमेंट्स आल्या तर बघा इकडे गाडी पुढं. तर फ्रेंड्स, हा एक ॲबेंडन प्लेस पण म्हणू शकतो, पण एक फार्म हाऊस आहे हा स्वतःसाठी. आणि त्यांनी खूपच मस्त आर्किटेक्चर केलं आहे याला. एकदम असं एकदम रॉयल टाईप वाटतंय ते, पण इट इज क्लोज. अँड त्यांनी एक माणूस ठेवला आहे देखरेखसाठी. आणि इकडे सर्व काही घोडे वगैरे खूप सारे आहेत इथं मध्ये, झाडं वगैरे. जर तुम्हाला हे पाहिजे असेल तर रिअली कमेंट डाऊन खाली. ओके. वॉच इट. सो फ्रेंड्स, आपण आलो आहे इकडं. आता फायनली पोचून गेलो आहे. जसं तसं पोचलो हां. अँड वी आर गोईंग इनसाइड द प्लेस. कारण आपल्याकडून पण आता वेट नाही होत. गाडी होती हां.
तर माझ्याकडून पण आता वेट नाही होते कारण खूप ऐकलं या गोष्टी या जागेबरोबर. अँड इट्स अ ग्रँड सस्पेन्स. आज जेमतेम माझ्याकडून पहिल्यांदा एवढं सस्पेन्स ठेवलं जाते. तर तोपर्यंत बोर्ड बघा. आय एम गोईंग. Cigarette smoke still clouds this fleeting high down, drowning in secret pride and terror. But I like when you reverse my mind. फायनली फ्रेंड्स, मी आता सांगतो तुम्हाला आपण कोणत्या प्लेसवरती आलोय. आपण आलोय तीर्थक्षेत्र बलसाने. जैन मंदिर आहे. खूप फेमस मंदिर आहे. खूप दुरून दुरून लोक येतात. अँड यू कॅन वॉच इट ऑन द बोर्ड. आपका हार्दिक स्वागत करते हैं. तर फ्रेंड्स, आपण आलो तो मंदिरामध्ये दाखवलं. पण इकडे येऊन माहिती पडलं की मंदिरा 4 वाजेला चालू होणार आहे. तर जस्ट हॅव अ लुक फ्रॉम आउटसाईड, कारण आपल्याला आत जाऊ नाही देणार आणि कॅमेरा पण अलाउड नाही मध्ये. तर 4 वाजेपर्यंत थांबून आपण काय करायचं. आणि तो एक मोठा राज सांगतो तुम्हाला, बॅटरी इज व्हेरी 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 लो. पण फ्रेंड्स, इकडं एकदम इन्व्हायरमेंट बोला, नेचर बोला, इकडं मंदिराचं खूप एकदम ऑसम आहे. एकदम लवली, एकदम शांत. सो मी तुम्हाला दाखवू काय नाही फिराव कॅमेरा. हे एक रेसिडेन्स आहे. इथं जे बघायला त्यांना जर थांबायचं असेल तर खूप मोठं आहे ते. आणि बाकी नेचर इज टू गुड. हां, टू गुड. हां, आपण आज जो ब्लॉग बघितला त्याच्यात पुढे नाही जाऊ शकलो, पण मला काहीतरी माहिती सांगायची होती तिथली, ती मी तुम्हाला आता कंटिन्यू करतोय. आणि फायनली आम्ही घरी पोहोचलोय आणि म्हणून आता ही माहिती सांगतोय. फ्रेंड्स, ते जे मंदिर होतं ते 19th सेंचुरी स्थापित केलं गेलं. 19th सेंचुरीमध्ये स्थापित केलं गेलं होतं. त्याची स्टोरी अशी होती की बुवा एक धनगर समाजाच्या व्यक्तीला तिथली त्या देवांची मूर्ती सापडली होती. मग ती काही दिवस त्यांच्याकडेच राहिली. मग त्यानंतर त्यांनी एका महाराजांनी त्या मूर्तीला ताब्यात घेतलं आणि मग ते मंदिराची स्थापना केली आणि मग ते मंदिर उभारलं गेलं. आणि या मंदिरात दरवेळेस
कमीत कमी पौर्णिमेच्या वेळेस खूप सारे लोक येतात की बुवा तिथले जे 6 रेसिडेन्स आहेत, म्हणजे जे धर्मशाळा आहे तिथल्या 6 धर्मशाळा, 180 रूम्स सर्व फुल असतात. एवढी गर्दी असते, म्हणजे खूपच नामांकित मंदिर ते आहे आणि त्याचा खूपच मोठा हिस्टोरिकल इम्पॉर्टन्स आहे या भागामध्ये. पण ही गोष्ट कोणाला सहसा जास्त माहिती नसणार, म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवला होता. पण काही अडचणीमुळे तो आपल्याला स्टॉप करण्यात आला. पण फ्रेंड्स, जर तुमचा जर सपोर्ट राहिला, तुम्ही जर सांगितलं की बुवा तुम्हाला ते मंदिर बघायचंच होतं, तर या आम्ही तो व्लॉग विथ दी परमिशन ऑफ द ट्रस्ट, त्या ट्रस्टच्या वतीनं परमिशन घेऊन आम्ही तो व्लॉग बनवणार. यस फ्रेंड्स, एवढंच सांगायचं होतं तुम्हाला. थँक्यू, धन्यवाद तुम्ही व्लॉग बघितला म्हणून.